हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ। तर आजचा दिवस काहीतरी स्पेशल आहे कारण की आज अनन्या येणार आहे घरी। अनन्या म्हणजे माझ्या ताईची मुलगी, माझ्या सख्या बहिणीची मुलगी, छोटीशी 7 महिन्यांची आहे। तर ती पहिल्यांदा माझ्या घरी येणार आहे। तर मी असं छोटंसं वेलकम अरेंज केलंय, त्यासाठी केक आणलाय, कॅडबरी आहे, ती काही खाणार नाही, फुलं आहेत पण असं, आणि छान टेडी आणलाय, तो तिला खूप आवडेल। आणि माझी पण खूप दिवसाची इच्छा होती की टेडी द्यावा कुणाला तरी, माझा फेवरेट म्हणून टेडी आणलाय। तर हा व्लॉग तुम्ही कंटिन्यू करा। अनन्या पहिल्यांदाच माझ्या व्हिडिओमध्ये येणार आहे, तर व्लॉग शेवटपर्यंत बघा। थँक्यू। चालायला लागली कुठं आले बाळ, कुठं आलंय? पुण्याला आलंय, पुण्याला आले बाळ। काय चाललंय? हो, काय चाललंय? मॅच आवडते वाटतं। काय स्वेटर काढायला पाहिजे, तुकडा घेते या गरम झाली असेल आता, या वेलकम आमच्या टेंडी बघ केवढा मोठा आणलाय। बघते बस इथं काय म्हटलं, कशी बसती पहिल्यांदा तेवढ्या लांब, काय फुका ती वडेल, तिचे हात सांभाळ, फू कर बाळा, फू हात सांभाळ, मज्जा वाटते, फूक तू आणि का टाळा ते टाळ ग, तू आजो विठ्ठल विठ्ठल कर, विठ्ठल विठ्ठल बघते सगळे, राईट रिटर्न कर, एक खूप पाहिजे तुला। टाई वाजव, टाई नको की खाल्ला मी आता मी खाते, आता मला कर माझ्या वेळेस टेडी दे तिला। आनंदाच्या येण्याच्या निमित्त आता तुम्हाला कोणते कोणते कार्यक्रमामध्ये माझ्या पाहुणे पण दिसतील हळूहळू। तर ही माझी सगळ्यात मोठी बहीण, माझ्या सगळ्यात मोठ्या मावशीची मुलगी, आणि हे दाजी, त्यांचा मुलगा नाही आला, आणि ही माझी सख्खी मोठी बहीण, आणि हा तिचा पहिला मुलगा आणि ती दुसरी मुलगी। काय काय सांगती? तर व्हिडिओ कंटिन्यू करा। तर इथे आम्ही गप्पा मारत बसलेलो निवांत, आणि अनन्या पण छान खेळत होती विशाल बरोबर। कुणी? हा हा, आता म्हटलेलं। तर इव्हिनिंगला आम्ही गेलेलो माझ्या मावशीच्या मुलाकडे। तर माझ्या मावशीचा मुलगा म्हणजे मावस भाऊ पण इकडेच राहतात, पिंपळे सौदागरमध्ये। तर त्यांच्या घरी गेलेलो, ताईला जायचं होतं, त्यांचं घर नव्हतं बघितलं, नवीन घर, आणि इथं साईबाबाची मूर्ती आहे त्यांच्या घरी, आणि इंटेरियर पण खूप भारी होतं घरातलं। तिकडं थोडं जरा, तर हा दुसरा दिवस आहे। तर काल अनन्या आली आणि आम्ही जेवण हे केलं आणि खूप दमलेलो, तिच्यावर खेळलो थोडं, तर जास्त शूट नाही केलं। तर आज दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघालो आहे तिला घेऊन फिरायला, ती झोपले आता। तर आम्ही जाणार आहे आता प्रति शिर्डीला, आणि त्यानंतर मग थोडं मॉलमध्ये पण जाणार आहे, परत आई यांना पण येणार आहेत, मग आम्ही असे सगळे मिळून एकत्र खूप दिवसांनी असणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा। तर आम्ही आलो इथे इकडं आता शिर्डीला। तर इकडे मागे शिर्डीचं साईबाबांचं मंदिर आहे, आणि समोरच इथं शाळा आहे,
तर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते शाळा. तर शारदाश्रम अनाथ शाळा शिरगाव, तर ही शाळा आहे इथं. तर इथे माझा दादा पण आहे आणि इकडे मंदिर आहे साईबाबांचं. आमची अनु बघा कशी बसले गाडीवर. अनु नाही लक्ष. अनु अनाथांची शाळा आहे आणि इथं मुलं इथं राहतात आणि इकडं त्यांचं शिक्षण असं आहे. कुठे येतो बोलले तू? तर दर्शन झालं आमचं, जास्त गर्दी नव्हती. आणि त्यानंतर मग आम्ही इथं अन्नछत्र आहे तिथे गेलो जेवण्यासाठी. कुपन घेतलं, 50 रुपयाला पर प्लेट असं कुपन आहे. तर कुपन घेऊन आम्ही इकडे निघालेलो अन्नछत्र. तर अन्नछत्र खूप मोठं आहे, प्रशस्त आहे आणि जेवण्याची सोय खूप भारी आहे. टेबल्स अरेंजमेंट खूप भारी आहे आणि मेन म्हणजे जेवण पण खूप छान आहे. तर मी इथे खूप वेळा आले. तर ताई पहिल्यांदा आलेली आणि अनन्या, तर त्यांना घेऊन आम्ही इकडे आलेलो. 4 आणि एक छोटा आहे. मी तर घेतली ना दादू तुम्हाला. 2 घे तू. अयो अनन्या चालायला लागली. चला अयो अयो चला चला. नाही आपण तर जेवण खूप छान झालं. मग थोडंसं आराम करावा म्हणून इथं झाडाखालीच आम्ही निवांत बसलेलो. सगळेच इथं बसलेले. तर आमचं जेवण झालं आणि आता आम्ही निघालो आहे घरी. तर बघू अजून पुढे काय होतंय. तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. अरे अनन्याला तर आता आई अण्णा वगैरे सगळे आलेत आणि आम्ही आलोय आता मॉल मध्ये. आई अण्णांना येऊ दे की. ए थांब की. तर आम्ही आलो आता मॉल मध्ये, मी ताई आणि आई. खूप दिवसातून आम्ही दोघी पुण्याला आले. तर मी कधी यायची, बॅचलर असं लग्न नव्हतं झालं तेव्हा मी नेहमी मॉलमध्ये असायचे. तर खूप दिवसातून आले. तर माझ्या अशा आठवणी ताज्या झाल्यात आता आज. तर बघू, तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा. तर मॉलमध्ये हा मॅप आहे आणि ते अण्णा बघत होते कसं काय असतं, आपण आता कुठे आहे, बाकी स्टोर्स कुठे आहेत, तर ते सगळं बघत होते. इकडं बघ. जाऊ दे, लक्ष नको. ह्या स्लायडिंग स्टेअर्स आहेत. तर हे ताई, आई
यांना हे जरा नवीन वाटतं आणि त्यांना त्याच्यावर थोडीशी भीती पण वाटते, तरी पण ते ट्राय करतात. आईला तर एकटीला यायला भीतीच वाटते, तर नेहमी शुभमच असतो तिला त्या स्टेअर्सवर वरून आणायला. पण ठीक आहे, त्यांच्यासाठी हा वेगळा अनुभव. आम्ही आलो आता जेवायला आणि ही बघा टेबलवर कशी. The next day. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू व्हिडिओ. तर माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर काल आई यांना आले आणि आता आज संडे आहे आणि आम्ही निघालोय लग्नाला मुंबईला पुण्यावरून सगळे मिळून. तर माझ्या मावशीच्या मुलाचं लग्न आहे, तर तिथे आम्ही सगळे आता फॅमिली मेंबर्स भेटणार आहेत. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा, बघू आजचं कसं काय होतंय सगळं ते. पहिल्यांदा निघालोय आम्ही पुण्यावरून मुंबईला. आता बघू आमची तू पहिल्यांदा निघालीस. त्रास देते आम्हाला गाडीमध्ये. आता बघू आम्ही आज. खूपच चांगलं पोरगी ही बघा, ही बघा. तर मुंबई पुणे रोड म्हटला तर ट्रॅफिक तर पाहिजेच. तर इथे ट्रॅफिकमध्ये आम्ही अडकलेलो अर्धा पाऊण तास. तर लग्न 4 वाजता होतं म्हणून सकाळी आम्ही सिद्धिविनायकला गेलो, पण गर्दी खूप होती संडे म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि रिटर्न आलो. कारण गाडीत थांबलो असतो 1-1.5 तास गेला असता, पण मला आवरायचं. तर आम्ही आता इथे लग्नाला आलोय आणि खूप गडबड झाली, त्यामुळे मी काही शूट नाही केलं. तर जास्त पटकन मी अशी छान रेडी झाली आणि आता मी निघाले हॉलमध्ये. तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि मी कशी दिसते ते सांगा. काय तर ही भोसले फॅमिली खूप दिवसातून आम्ही एकत्र जमलेलो लग्नानिमित्त. तर भोसले फॅमिली म्हणजे माझ्या आईच्या माहेरकडची सगळी. सगळी बसली सगळी दमलेत. तर लग्न झालं आणि आता आम्ही निघालो मुंबईवरून पुण्याला गेला. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.